नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। अमरावती शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। राजापेठ उड्डाण पुलावर रेतीने भरलेल्या ट्रकच्या धडकेत 2 तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। कामानिमित्त अमरावतीत आलेल्या या दोन्ही युवतींना काळाने रस्त्यातच गाठले। हेल्मेट घातलेले असूनही जीव वाचू शकला नाही। या भीषण अपघातामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था, नो एंट्री मध्ये धावणारे अवजड ट्रक आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलावर दुपारी भीषण अपघात झाला। रेतीने भरलेल्या भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने 2 युवतींचा मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये गौरी प्रमोद धर्माडे आणि हर्षा आदेश गावंडे यांचा समावेश आहे। दोघेही कामानिमित्त अमरावती शहरात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। बाईक क्रमांक MH27EB 9587 ही उड्डाण पुलावर चढत असताना पुढे रेतीने भरलेला ट्रक होता। त्याचवेळी दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली। एका युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या युवतीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार मृत युवतीने हेल्मेट घातले होते, मात्र धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की हेल्मेटचे तुकडे झाले आणि तिचा जीव वाचू शकला नाही। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप चव्हाण आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। ट्रक चालक फरार झाल्याने पोलिसांनी स्वतः ट्रक पोलीस ठाण्यात आणला। या अपघातामुळे राजापेठ उड्डाण पुलावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली। दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली। शहरातील नो एंट्रीमध्ये अवजड ट्रकांचा मुक्त संचार, वाढती वाहतूक, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेवरील त्रुटींमुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या अपघातात नेमकी चूक कोणाची होती? ट्रकचा वेग किती होता आणि अपघाताला कारणीभूत परिस्थिती काय होती? याचा तपास राजापेठ पोलीस करीत आहेत। पोलीस हद्दीत सुमारे 4:30 वाजता गजरे पुलावरील राजापेठ पुलावर एक अपघात टिप्पर आणि मोटरसायकल मध्ये झाला। तर त्या अपघातामध्ये जो एक महिला आणि एक मुलगी ही जागेच गतप्राण झालेली आहे आणि जो टिप्पर चालक आहे हा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन तसे सोडून त्या ठिकाणून त्यांनी पळ ठोकलेला आहे। अपघातग्रस्त वाहन पोलिसांना जमा केलेले आहेत आणि ज्या महिला यामध्ये दुर्दैवाने मृत्यू पडलेल्या आहेत त्यांना इरविन हॉस्पिटलला हलवण्यात आलेला आहे। त्यांच्या नातेवाईकाचा शोध घेऊन पुढील कारवाई करीत आहोत आणि चालकाचाही शोध घेत आहोत। सर, प्राथमिक माहितीनुसार चूक कोणाची असेल, काही माहिती मिळाली नाही? हे तर तपासानंतर कळेल की चूक कोणाची होती आणि कशामुळे एक्झॅक्ट अपघात झाला। CCTV आणि ह्या त्या गोष्टी बघून आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज येईल। नो एंट्री मध्ये ट्रक्स काही होता का? काही नाही, नो एंट्रीचं तर तसं काही दिसत नाहीये। राजापेठ उड्डाण पुलावरील या भीषण अपघाताने 2 कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या दुर्घटनेमुळे शहरातील वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू असून अपघातासाठी जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।